सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने काढला जनआक्रोश मोर्चा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढीविरोधात मोर्चा। जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार। मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। श्वेतपत्रिकेत गेल्या 45 वर्षांचं अवलोकन, यातील केवळ 8 वर्षात एसटीला नफा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 4 ते 6 जुलै दरम्यान बैठक। संघाच्या प्रांतीय प्रचारकांची बैठक। दिल्लीतील केशवकुंज संघ कार्यालयात बैठक होणार। पुण्यात रेल्वे मुख्य कार्यालयात खासदारांची बैठक। रेल्वे संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार। बैठकीला सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर उपस्थित। पुण्यातील वाहतूक कोंडीची गडकरींकडून पाहणी। वाहतूक कोंडी झाल्याने गडकरींचा पाहणी दौरा। वाहतूक कोंडी नियोजनासाठी लवकरच बैठक घेऊ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन। सोलापुरात वारकरी संघटनेकडून अबू आझमींचा निषेध। टाळ वाजवत अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध। भारताची संस्कृती मान्य नसेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला। खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। हिंजवडीतील पाणी तुंबण्याच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी। दर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रमाणात वाढ, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी। रत्नागिरीतील नाटे येथील घेरा यशवंतगडाची आमदार किरण सामंतांनी केली पाहणी। किल्ल्याच्या पुनरुत्थानाचं काम प्राधान्याने करणार असल्याचं सामंतांचं आश्वासन। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं आंदोलन। सोलापूर पालिकेचे आयुक्त सचिन ओबास यांची चौकशी होणार। केंद्र सरकारने राज्य मुख्य सचिवांना पत्र दिलं। तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपुरातील वांजरा येथील स्वप्ननिकेतन प्रकल्पातील 480 EWS सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्यात सुपूर्द। MIAचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला जाणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडून मोर्चा। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून हिंदी भाषा सक्तीचं समर्थन। हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांकडून अटक। सुमारे 12,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पर्यटकांचं केंद्र असलेला झुलता पूल पाडण्यासाठी नागरिकांचा विरोध। कारवाईसाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको करत नागरिकांकडून विरोध। धाराशिवमध्ये भाजपच्या संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत जनता दरबाराचं आयोजन। सलग दुसऱ्या आठवड्यात जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला राहणार उपस्थित। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार। बैठकीत तीनही पक्षांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली। जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार। राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरात अडवला। अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलनांनी ताफा अडवला। पोलिसांकडून राज्यपालांना मार्ग मोकळा। धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न। प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींचं कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन। यवतमाळ दरव्हा इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार। गोव्याहून पंढरपूरसाठी पायीदिंडी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायीदिंडीत सहभागी। पायीदिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी। माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। परभणीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत 7/12 कोरा करण्याची मागणी। हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन।
सेनगाव येथील बँकेत शाळा घेत आंदोलन. पुण्यात शेतकऱ्यांनी 4 सूत्री पद्धतीने बियाणांची लागवड करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. शेतकऱ्यांना फार्मर आयडी सोयाबीन पीक लागवडीबाबत प्रशिक्षण. सिंधुदुर्गात शेतात भात रोप लावणीला सुरुवात. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला. वाशिममध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पैसा किडीमुळे शेतकरी हैराण. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांनी संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाणांचा फास. 60 हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाहीत. कृषी केंद्र आणि बियाणे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात. शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. हिंजवडीत नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळे पूर परिस्थिती. पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई होणार. पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांची माहिती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित. उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि पांढरा शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्याने परिसरात प्रसन्न वातावरण. पुण्यात चासकमान आणि भोरगिरी परिसरात कमी पाऊस. चासकमान धरणाच्या पाणी पातळीत विशेष वाढ नाही. भागातील इतरही धरणांच्या पाणी पातळीत वाढ नाही. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू. पावसामुळे पाणीसाठा 43%. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदी पातळीत घट व्हायला सुरुवात. पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचांवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम. आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून येलो अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं. धरणातून भीमा नदीत 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित. एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात तरुणाची हत्या झालेला तरुण कर्नाटकातील असल्याचं पोलीस तपासात समोर. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तयार करण्यात आले बनावट फेसबुक खाते. या खात्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात बजाजनगर आंबेडकर चौकात दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं आवाहन. मुंबई विमानतळावर 23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक. आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई. 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात खुशारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा. पोलिसांकडून साठा नष्ट. आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळ इथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या. 5 दिवसांनंतर मृतदेह आढळला. 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सिगारेट उधार न दिल्याने महिलेची हत्या. 5 दिवसांनंतर राजुरा येथील हत्येचा उलगडा. अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, पुसगाव भागातील धक्कादायक घटना. पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव. आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यांनंतर अटक. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई. आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक. 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल देखील केला जप्त. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा. वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर. रस्त्यात हाणामारी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापुरात 2 गटात दगडफेक. वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांचे प्राण वाचवण्यात यश. 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्याने 6 भाविक गेले होते वाहून. परभणीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नामसंस्थेच्या वतीनं 25,000 रुपयांची मदत. कुटुंबासाठी शासन आणि प्रशासनाने आर्थिक मदत करण्याचं देखील आवाहन. धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात. एकाचा मृत्यू. 6 ते 7 जण गंभीर जखमी. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने अपघात. छत्रपती संभाजीनगर गोदावरी दूध गाडीला भरधाव आयशर ट्रकची धडक. गाडीचं मोठं नुकसान. 400 कॅरेटमधील सुमारे 2 ते 3 लाख रुपये किमतीचं हजारो लिटर दूध वाया. सांगली कोल्हापूर रस्त्यावर कारची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हिट अँड रनचा प्रकार. मद्यधुंद चालकाने एका महिलेला दिली धडक. अपघातानंतर चालक फरार. कोल्हापुरात भूदरगड तालुक्यात वेदगंगा नदीपात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या. नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरू. यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास. वर्दळीच्या परिसरात जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने अपघात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग. अनुपमा या सिरियल सेटवर लागली अचानक आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. भिवंडीतील निजामपूर परिसरातील जीर्ण झालेल्या घराचा काही भाग कोसळल्याने वृद्ध महिला जखमी. परिसरात 70 ते 80 वर्षे जुनी अशी अनेक घरे जीर्ण घोषित. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम. हिंदी सक्तीविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. मोहिमेला हजारो मराठी नागरिकांचा प्रतिसाद. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. अकोल्यात मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी. शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांची होळी. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक. इम्तियाज जलील यांना अटक करावी या मागणीसाठी काढला भव्य मोर्चा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना. घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला. ग्रिलचा कठडा तोडून टँकर खाडीत. एकाचा मृत्यू. नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई. 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त. एका महिलेसह 3घांना अटक. परभणीत वॉर्ड क्रमांक 2च्या परिसरात स्वच्छता विभागाकडून साफसफाई. रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून साफसफाई. जालन्यात 1 कोटीचा सोयाबीन घोटाळा. बनावट उतारे पीक पेरा जोडून जास्तीचे सोयाबीन हमीभावात विकले. वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल. अकोल्यातील सांगळूद बुद्रुक ते घुसरपर्यंतचा 7 किलोमीटरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचा नागरिकांचा आरोप. काही दिवसांपूर्वीच रस्त्याचं झालं होतं लोकार्पण.
एडीएमसी क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक. दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक. 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार. नाशिकमधील बागलाणच्या नामपूरमध्ये विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू. पाण्याची मोटर लावताना लागला विजेचा शॉक. कणकवली तालुक्यातील तळेरे पियाळी फोंडा मार्ग बनला चिखलमय. मार्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही कारवाई नाही. कल्याणी पूर्वेमधील शिवांगी अपार्टमेंट पार्किंगमध्ये नारळाचं झाड कोसळलं. 3 वाहनांचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.